बार्ली काही इफेक्ट करत नाही शरीरावर. बर. काही इफेक्ट करत नाही. हे फक्त कसं आहे गुळी पेंड म्हणजे कंपनीवर आणण्याचं काम आहे. आणि त्यांचं बघा सर तुम्ही, त्यांनी बॅगेवरच दिले गाय जी 1 लिटरला 300 ग्रॅम प्रमाणे हे द्या पेंड द्या. हे कुठे गेलो कॉस्ट सर? म्हणजे हे तुम्हाला परवडत नाही असं म्हणा नाही. 300 लिटर एका गायला 300 ग्रॅम दिले. एखाद्याची गाय जर 5 लिटर दूध देत असले तिला 4.5 किलो गोळी पेंट 27 रुपये किलो पडती सरासरी कॉस्ट काढला तर सर. गोळी पेंट कुठे जातो तो कॉस्ट? मग दुधाचा आणि त्या दराचा ताळमेळ बसत. मागल्या 2 वर्षाखाली काय करायचं होतं त्यांनी? बरोबर. म्हणजे ज्यावेळेस रेट कमी होते त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांनी काय करायचं? 300 रुपये प्रमाण नाही ना परवडत. बरोबर. त्या टायमाला बार्ली भोजन सगळ्यात भोजन आहे, सगळ्यात मोठं भोजन आहे बार्ली भोजन. मी तर बार्ली म्हणतच नाही, गायांचं बार्ली भोजन आलं का? बर. बार्ली भोजन आहे थोडक्यात. म्हणजे तुम्हाला फायद्याचं वाटतं? अतिशय जास्त फायदा काय असेल तर बार्ली सध्याच्या कंडिशनला कमी कॉस्ट मध्ये जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर बार्ली चारणं हे गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. बरोबर. आता काही तुमची मुलाखत ऐकून काही लोक अजून उलटसुलट प्रश्न विचारतील. हो, काही अडचण नाही. कोणी काही प्रश्न विचारून द्या, केव्हाही विचारून द्या, कोणीही विचारून द्या, त्यासाठी आपण उत्तर द्यायला तयार आहे. कमीत कमी बार्ली भोजनसाठी तरी. बर. म्हणजे पशुखाद्याचं माहिती नाही. पशुखाद्याचं बार्ली हीच मी तर म्हणतो सगळ्यात अति महत्वाचं घटक. लोक म्हणतात गाय गाभण जात नाही, हे होत नाही. तुम्ही चारा ना मिनरल मिक्सर वापरा त्यासाठी. असंही तुमच्या डॉक्टर गोट्यावर आल्यानंतर ते आपण म्हणतो सर चेक करा. डॉक्टर साहेब म्हणून साहेब चेक करा की. डॉक्टर म्हणत नाही एक पुढा मिनरल मिक्सरचा चारावं लागेल. मग एकच पुढा का चारायचा? कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही. बरोबर. म्हणजे जी काय खनिजाची कमतरता ती होऊन जाईल ना, कायम भरून जाईल. बरोबर. आणि तुम्ही चारा बार्ली चारा, काही अडचण येत नाही. बिनधास्त चारा.